नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला खूप जबरदस्त किचन ट्रिक दाखवणार आहे. फ्रीज शिवाय 1 वर्ष कोथिंबीर कशी साठवायची ते पाहणार आहोत. ह्या पद्धतीचा वापर केला तर कोथिंबीर काळीही पडणार नाही आणि कोणत्याही प्रकारची बुरशी लागणार नाही. वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथे मी हिरवीगार एक मोठी पेंडी कोथिंबीर घेतली आहे. सर्वात आधी कोथिंबीर निवडून घेऊया. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कोथिंबीरीची पानं आणि देठ वेगळा करायचा आहे. कोथिंबीरीच्या बुडामध्ये छान फुटलेली कोवळी पानं असतात, ती पण आपल्याला घ्यायची आहेत. इथं आपली सगळी कोथिंबीर निवडून झालेली आहे. कोथिंबीरीचं देठ आणि पानं वेगळी केलेली आहेत. कोथिंबीरीचं देठ आपण टाकून देणार नाही, ते रस्सा भाजीच्या ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत, त्यामुळे रस्सा भाजी चवदार व्हायला मदत होते. आपण कोथिंबीरीची पानं फ्रीजचा वापर न करता वर्षभर टिकेल अशा पद्धतीने साठवणार आहोत. निवडून घेतलेली कोथिंबीर धुवून घेऊया. कधीही कोथिंबीर आधी निवडायची आणि नंतर धुवायची, कारण कोथिंबीर निवडत असताना आपण मातीचा भाग पूर्णपणे काढून टाकतो. हलक्या हाताने कोथिंबीर 1-2 वेळा धुवून घ्यायची, म्हणजे राहिलेली माती वगैरे असेल तर ती निघून जाईल. धुवून घेतलेली कोथिंबीर एखाद्या चाळणीमध्ये काढून घेऊया, म्हणजे कोथिंबीरमध्ये असलेलं पाणी सर्व निथळून जाईल. इथे कोथिंबीरमधलं पाणी निथळून गेलेलं आहे. आता आपण कोथिंबीरीला कट करून घेऊया. कोथिंबीरीला जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरायची. कोथिंबीर चिरताना जर मोठी राहिली तर कोथिंबीर सुकण्यासाठी जास्त टाईम लागू शकतो. इथं आपली कोथिंबीर बारीक चिरून तयार झालेली आहे. आता आपण कोथिंबीर सुकण्यासाठी एका कापडावरती काढून घेऊया. कोथिंबीर सुकवताना रूममध्येच फॅनखाली सुकवायची आहे. कोथिंबीर डायरेक्ट उन्हामध्ये सुकवली तर कोथिंबीर काळी पडते. उन्हाळ्याचे दिवस असतील तर कोथिंबीर 2-3 दिवसामध्ये सुकून तयार होते आणि हिवाळ्याचे दिवस असतील तर थोडा जास्त टाईम लागू शकतो. कोथिंबीर सुकण्यासाठी मला 1 आठवडा टाईम लागला. 1 आठवड्यानंतर कोथिंबीर छान अशी सुकून तयार झाली होती. कोथिंबीर नीट नाही सुकली तर कोथिंबीर जास्त दिवस टिकत नाही. कोथिंबीरीला बुरशी लागते, त्यामुळे जास्त दिवस कोथिंबीर सुकवून घ्यायची. ही सुकवलेली कोथिंबीर एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवली तर 1 वर्षभर आरामशीर टिकते आणि आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा यूज करू शकतो आपण.